आता वळूयात बीड जिल्ह्याकडे। महादेव मुंडेंचे कुटुंबीय आज पोलीस उपअधीक्षकांची भेट घेणार आहेत। अंबाजोगाईतील कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता मुंडे कुटुंबीय भेट घेतील। ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडेंची हत्या झाली होती। उपाधीक्षक अनिल चोरमले हे मुंडेंच्या हत्येचा तपास करतायत। या प्रकाराचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास व्हावा अशी सुरेश धस यांनी मागणी केली होती। त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी या गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे वर्ग केलाय। तपास उपअधीक्षकांकडे वर्ग झाल्यानंतर आज महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची ही भेट होईल। या संदर्भात आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्याला अधिक माहिती देत आहेत। गोविंद, खरं तर 2023 चा गुन्हा आहे, पण त्याच्यामध्ये आता अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर कुटुंबीय भेट घेणार आहेत अधीक्षकांची तर उपाधीक्षकांची, तर या संदर्भामध्ये अधिक काय माहिती द्या? नक्कीच, खरं तर हे प्रकरण घडलं तो महिना ऑक्टोबरचा होता आणि इसवी सन होतं 2023। म्हणजे तेव्हापासून खरं तर या खून प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी कुटुंबियाकडून केली जात होती। विशेषतः महादेव मुंडे यांचा जो मेहुणा आहे सतीश फड यांनी बीडच्या एसपींना त्यावेळेस भेट घेतली, वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना भेट घेऊन हा खून नेमका कोणी केला आहे आणि कशामुळे केला आहे याचा तपास करावा अशी मागणी केली होती। मात्र याला फार वाचा फुटू शकली नाहीये। मात्र ज्यावेळी सुरेश धस यांनी हे प्रकरण हाती घेतलं आणि आपल्याला माहिती आहे की 8 दिवसापूर्वी या प्रकरणाची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यात वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलावरती आरोप करण्यात आले की त्या काळामध्ये पोलीस अधिकाऱ्याला नेमकं कोणी फोन लावले हे तपासलं पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली। आणि त्यानंतर कुटुंबियाकडे सातत्याने मागणी होते। म्हणजे मागच्या 8 दिवसामध्ये या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट झालेली कोणती आहे तर या प्रकरणाचा तपास जिथे सुरेश धस यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून करा अशी मागणी केली होती, मात्र पोलीस दलाकडून हा जो तपास आहे तो अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे डीवायएसपी यांच्याकडून केला जातोय। आणि त्याच डीवायएसपीची भेट घेण्यासाठी स्वतः महादेव मुंडे यांचं कुटुंबीय म्हणजे त्यांच्या पत्नी मेहुणा आणि इतर सदस्य येत आहेत। त्यामुळे स्वाभाविक आहे की आज ज्यावेळी पोलीस अधिकाऱ्याला हे कुटुंब भेटत आहे तर नेमकं कोणत्या कोणत्या बाबीची मागणी करताय, कोणत्या या प्रकरणामध्ये नेमकी कोणती माहिती कुटुंबाकडे आहे त्याची मागणी आज डीवायएसपी कडे दिली जाऊ शकते आणि यातून कदाचित पुढे आणखी या प्रकरणामध्ये अपडेट येऊ शकतात की काय नेमकं पुढचा तपास होणार आहे आणि कशा प्रकारे होणार आहे। धन्यवाद गोविंद आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।